कसे वेचून असा सुंदर असा बांध केलेला आहे बघा. तर हे बघा, हे मित्र आहेत माझे आणि अजून असंच पुढे या दरीमधून खाली जातं. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर आज आपण आलेलो आहे एका नवीन स्पॉटच्या शोधामध्ये आणि हा स्पॉट उरुलपासून एक 6-7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि नाणेगाव तांबेवाडी ह्या रोडला तो स्पॉट आहे आणि खूप असा सुंदर निसर्गाचा अनुभव इथं तुम्हाला करता येईल. तर तुम्ही इथला निसर्ग बघू शकता कसा आहे. तर असं खूप विस्तीर्ण असं पठार आहे आणि असे छोटे छोटे डोंगर आहेत. पुढे धबधबा पण आहे काय छोटा. तर हे स्पॉट तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता इथं गाड्या लावलेत आणि इथून पुढं एक छोटासा धबधबा आहे जो की आम्हाला कळालं की रुद्रेश्वर, जे पाटण तालुक्यात रुद्रेश्वर देवस्थान आहे तिथं जो धबधबा होता तो इथूनच जातो. तर आम्ही आता तिथं आलेलो आहे आणि मागं निसर्ग बघू शकता तुम्ही. खूप असं विस्तीर्ण पठार आहे. जसं कास पठारावरती तुम्हाला अशी छोटी छोटी किंवा अशी वेगवेगळी फुलं दिसतात त्याच प्रकारची थोडीफार फुलं वगैरे इथं आता उमललेली आहेत. तर मागच्या वेळेस आपल्याला आवाजामुळं वाऱ्यामुळं खूप प्रॉब्लेम झालेला. तर ह्यावेळेस आपण पूर्ण तयारीनिशी आलेलो आहे. माईक वगैरे सगळी सोय केलेली आहे आणि तुम्ही इथं बघा किती मोठं विस्तीर्ण पठार आहे. खूप सुंदर असं पठार आहे आणि इथं जी फुलं तुम्हाला म्हटलं मी छोटी छोटी फुलं उमललेली आहेत, ही बघा फुलं. तर आपले मित्र पुढे गेलेले आहेत धबधब्याच्या शोधात आणि मी ब्लॉगिंगच्या नादात एकटाच मागं राहिलेलो आहे. तर हे बघा किती विस्तीर्ण पठार आहे. कोणीसुद्धा नाही, फक्त एक 5-6 गुरं सोडली तर कोणीसुद्धा नाही इथं सोबत. हे बघा इथं समोर गुरं आहेत आणि हा असा व्ह्यू आहे पूर्ण. तर हा अननोन स्पॉट आहे. मला नाही वाटत इथं कोण आला असेल याच्या आधी. कसं आहे आपल्याला धबधबा शोधायला. तर आपले मित्र पुढे गेलेत. तर धबधबा आता बघूया कुठं आहे. मला तर काय दिसेना झालेत कुठं आहेत. तर फायनली मित्रांनी जो एक स्पॉट दाखवलेला होता त्या स्पॉटच्या शोधामध्ये मी इथं पोचलेलो आहे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही बघितलं तर म्हणाल बघतच राहाल असा व्ह्यू आहे. तर व्ह्यू बघा आता कसा आहे. तर हे बघा, हे मित्र आहेत माझे. हे पुढे निघालेले आहेत. आपण पण त्यांना आता थोड्याच वेळात गाठणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण घेणार आहे. समोर व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि तो छोटंसं गाव दिसतं. आता कोणतं गाव आहे काय माहीत नाही, पण हा एकंदरीत असा व्ह्यू आहे आणि खूप शांत वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि तसे गुरं वगैरे राखण्यासाठी लोक आलेले आहेत बघू शकता. आपला झूम कॅमेराचा खूप छान आहे त्यामुळे काय टेन्शन नाही, सगळा व्ह्यू तुम्हाला दिसणार इथून. तर आता त्या दऱ्याखोऱ्यातनं वाट काढत आपल्याला आता धबधब्याच्या दिशेनं जायचं आहे. तर तुम्हाला धबधब्याच्या जवळ गेल्यानंतर दाखवतो. धबधबा म्हणजे हा धबधबा नाही, तुम्ही समजा असा शेतामध्ये किंवा असे डोंगरात झरे असतात त्या पद्धतीचा आहे आणि रस्ता खूप स्लिपरी आहे बघा. आणि पटकन तिथंपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे. ह्या अशा डोंगरातनं वाट काढत जायचं आहे आपल्याला. फुलं दिसतात का, अशी छोटी छोटी रानफुलं आहेत. खूप सुंदर आहेत. आणि आता रोड आपण या रोडनं जायचं होतं ॲक्च्युली. या दृश्यासाठी आपण आलेलो इथं. धबधब्याचं दृश्य तुम्हाला दाखवतो आता पुढं. छोटासा धबधबा आहे आणि या धबधब्याच्या शेजारीच असं छोटंसं पिंपळाचं झाड आहे.
खूप छान आहे असा धबधबा. हाय गाईज, आपण अनुभवत आहोत निसर्गाची जादू मान्सून स्पेशल. सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. इथं हा छोटासा धबधबा आहे, त्यातच धबधब्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत. होऊ शकता तुम्ही सर्वजण धबधब्यात उतरत आहेत. इथून तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रवाह कसा आहे. खरंच माणसाने पावसाळ्यात फिरलं पाहिजे. फक्त 4च महिने असतात फिरण्याचे. निसर्गाचं अद्भुत रूप असं अनुभवलं पाहिजे. त्यासाठी नक्की जरूर भेट द्या. इथं तुम्ही छोटंसंच ठिकाण आहे पण मस्त आहे. पाणी आहे ना, या धबधब्याचं पाणी इथून असंच पुढे या दरीमधून खाली जातं. तर पुढे तिथंच रुद्रेश्वर म्हणून एक ठिकाण आहे, तिथं हे ॲक्च्युली पाणी जातं. तर इथली जी माहिती आहे, म्हणजे जे इथले लोकलचे आपले मित्र आहेत त्यांना आपण ती संपूर्ण माहिती विचारणार आहे. कारण त्यांनी हा स्पॉट आपल्यासाठी शोधून काढला होता, ते इथले लोकलचे असल्यामुळं. कारण खूप सुंदर स्पॉट आहे. तर तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीनं व्हिडिओ कसा करायचा हे पण तुम्हाला इथं कळेल. तर अशा पद्धतीनं व्हिडिओ झालेला आहे. आपल्यासोबत आज नवीन मेंबर जॉईन झालेत, जे की आपले फॅन आहेत. कारण आपले व्हिडिओ बघून ह्या आपल्या पुढच्या भटकंतीसाठी आपले व्हिडिओ बघून आपल्या पुढच्या भटकंतीसाठी येणार होत्या. तर यांना आपण बोलवलं आणि आज ते आपल्यासोबत हे ठिकाण एक्सप्लोअर करतायत. तर कसं वाटतंय, काय इथलं ठिकाण बघून कसं वाटतं? छान आहे ठिकाण, खूप मस्त वाटतंय. एनर्जेटिक पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तो स्पॉट आम्हाला ज्यांनी शोधून दाखवला ते आमचे रोहित सरित आहेत. मला पण आजच कळाला हा स्पॉट पाटण तालुक्यातील ठोंबसे गावातील गणेवाडी येथे आहे. तर खूप सुंदर आहे. इथे सरांनी घेतला आहे चांगला. सर, कसं वाटतं तुम्हाला इथला स्पॉट बघून? एकदम चांगला आहे. हिरवळ पसरले श्रावणात. वेगवेगळ्या स्पॉटनं सेल्फी वगैरे घ्यायची चालू आहे. एवढ्या वेगळ्या अँगलने फोटो काढलेले आहेत. कारण ह्या मेमरीज आपल्याला कॅप्चर कराव्या लागतील. त्यासाठी हे टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला पाहिजे. फोटो वगैरे काढलेच पाहिजेत, व्हिडिओ केले पाहिजेत. आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, त्याप्रमाणे तुम्ही आता पिंजऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. आकाशाकडे झेप घेतली पाहिजे, जसे आम्ही आता घेतलेले आहे. आता आकाशच आमच्याकडे येईल थोड्या वेळात, कारण पावसाचं वातावरण झाले आणि ढग पूर्ण टेकलेले आहेत डोंगरांना, आणि थोड्याच वेळात ते आम्हाला सुद्धा स्पर्श करतील. असं खूप मनमोहक असं सुंदर वातावरण झालेलं आहे. शब्द थोडे अलंकारिक आहेत, असंच बोलावं लागतं. आणि आता रुद्रेश्वरच्या दिशेने आम्ही चाललो आहे. तर आवाज आता यावेळेस येईल असं वाटते, कारण वारं काय म्हणावं इतकं नाही. मागच्या ब्लॉगमध्ये भरपूर वारं होतं. तर खूप छान निसर्ग आहे. थोडा वेळ आम्ही इथं 5-10 मिनटं थांबणार आहे. इथल्या निसर्गाचा आनंद घेणार आहे. नुसतं फोटो काढून चालत नाही, थोडा वेळ आपण इथं स्पेंड केला पाहिजे. श्रावण सुरू व्हायला अजून 1.5 हप्ता बाकी आहे, पण आमच्यासाठी श्रावण हा आजचाच सुरू झालेला आहे. कारण की एवढं सुंदर वातावरण पाहण्यासाठी तुम्ही श्रावणातच तुम्ही असं बघू शकता. जे पावसानंतर जे हिरवळ सगळ्या डोंगरांनी पसरती, जसं म्हणतात की हिरवा शालू जसा ओढला जातो, ओढला म्हणतात ना डोंगरांनी, तर तेच हा बघा तुम्ही हिरवा शालू तुम्ही सगळीकडे बघू शकता. पूर्ण हिरवळ. जे निवांतपणा ज्यांना आवडतो त्यांनी हे बघा. एकदम ढग, हे बघा, हे ढग दिसतच असतात. किती कमी अंतरावर आहे इथं. तरी सध्या आता पाऊस नाही पडत, त्यामुळे ते वरच्या साईडनं दिसायलेत. थोडासा जरी पाऊस सुरू झाला तर हे ढगामध्ये आपण दिसणार नाहीत. तर मित्रांनो, आता आपण हा थोडा एरिया एक्सप्लोअर करणार आहे, कारण खूप सुंदर व्ह्यू आहे. त्यामुळं तर इथं आहे ना छोटे छोटे असे भात शेतीसाठी वगैरे म्हणा, किंवा शेतावरती जे बांध असतात ते किती मस्त प्रकारे त्यांनी बांध बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असे छोटे छोटे दगडगोटे त्यांनी कसे वेचून असा सुंदर असा बांध केलेला आहे बघा. आणि मे बी इथं भात शेती वगैरे करत असतील, पण सध्या तरी आता
इथं काय केलेलं नाही. तर या रानामध्ये पाणी भरपूर साठलेलं आहे आणि खूप पाऊस पडतो इथं. पाऊस इतका असतो इथं, त्यामुळं इथल्या लोकांचं जीवन वगैरे कसं असतं. घरं पण इथं खूप छोटी छोटी गावं आहेत, 50-50, 60-60 घरं असलेली गावं आहेत. आणि रोड इथला खूप सुंदर असा रोड आहे. तुम्ही मागं बघू शकता, रोड खूप सुंदर आहे आणि पूर्ण घाटाचं असं सेक्शन असल्यासारखा रोड आहे. आणि पुढं जंगल वगैरे आहे, थोडी झाडी तर तुम्ही बघू शकता. ही समोर जी झाडी दिसते तिथं आपण जाणार आहे काय एक्सप्लोअर करण्यासाठी. तर अशी झाडे आहे आणि हा एकंदरीत परिसर आहे बघा. समोर ढग टेकलेले दिसतील तुम्हाला. खूप छान असा हा स्पॉट आहे मान्सूनसाठी. विस्तीर्ण पठारावर एकच झाड असं आहे आणि ते जरा विलोभनीय असं झाड वाटते. तुम्हाला याचा सगळा अँगल दाखवतो झाडाचा. हे बघा किती सुंदर झाड आहे. हा आणि इकडे येताना आहे ना तुम्ही चांगलं मजबूत चप्पल घेऊन या. हे बघा चप्पल सुद्धा टिकलं नाही इथे. तर हे प्युमाचं चप्पल आहे. एवढ्या ब्रँडेड कंपनीचं चप्पल असून चालत नाही इथे. या रस्त्यावर पॅरेगॉनच चालणार. रबरी. तर असली चप्पल इथे चालणार नाही. तुम्ही बघू शकता चप्पल तुटलेली आहे. आणि इथला वा 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 वा. आणि हे बघा मागं लँडस्केप. विंडोज XP जे आपण लहानपणी टी व्हीवरती बघत होतो तसाच अनुभव येतोय. सॉरी, आपण PC वरती बघत होतो जुने कॉम्प्युटर. विंडोज XPमध्ये असे वॉलपेपर राहायचं. सेम तसाच व्ह्यू आहे. व्ह्यू एवढा छान आहे, माझे शब्द अपुरे पडतात. त्यामुळं मी आमच्या सहकाऱ्यांची थोडी मदत घेईन. तर तुम्ही थोडं तिथून घरीच जायची इच्छा. आम्ही जवळजवळ आता टेकडीवर पोचणारच आहे. तिथं ढगाला डोंगराला ढग टेकलेले आहेत. तर हे आपले नवीन ब्लॉगर आहेत, त्यांचं पण आता चॅनल तुम्हाला मी रिव्हील करेन थोड्या वेळात. ते आता लर्निंग मोडमध्ये आहेत त्यामुळं थोडं फंबल होत आहेत. पण सुंदर असं व्ह्यू आहे. तर आपलं डेस्टिनेशन हे आहे समोर बघा. हे समोर डेस्टिनेशन आहे, टेकडी आहे. त्या टेकडीवरती आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला पूर्ण विस्तीर्ण असा व्ह्यू दिसणार आहे. आणि आपल्याला ढगांना देखील स्पर्श करता येणार आहे असा व्ह्यू आहे तिथं. तर आपले सहकारी अजून माग आहेत. त्यांना पण ब्लॉगमध्ये यायची इच्छा आहे. त्यांनाही ब्लॉगमध्ये यायची खूप इच्छा आहे. ते आम्हाला थांबा म्हणत आहेत, पण आम्हाला खूप एक्साइटमेंट झाली आहे वरून कसं दृश्य दिसतं पाहण्याची. त्यामुळं आम्ही नॉनस्टॉप पुढं चाललेलो आहोत. तर आम्ही अक्षरशः ढगात आलेलो. आता कॅमेरा तिथं किती क्लिअर दिसते हे सांगू शकत नाही, पण खरंच आम्ही ढगात आहे. कारण आता कॅमेरात एवढं क्लिअर येत नाही, पण ॲक्च्युली ना तुम्हाला तर मागं थोडं ब्लरिश दिसत असेल तर ते ढग आहेत. मित्रांनो हे बघा, आपण आता पूर्णपणे ढगात आहात आणि आपण आपल्या इथून आता मार्गक्रमण करायचं आहे. आता ढगात पूर्ण आपल्या जमिनीकडे. तरी आपण जमिनीवर आपले पाय टेकले पाहिजे. आपल्याला जमिनीवर पाय टेकायसाठी आपण इथून मार्गक्रमण करूया. पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे आणि जोराचं वारं सुटलेलं आहे आता इथे. तर आपले तुम्ही बघू शकता आपले सर किती फास्टमध्ये गेलेले आहेत आणि हे आता डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेले आहेत. संध्याकाळ होत चाललेली आहे आणि वारं पण भरपूर आहे, पावसाची पण शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला आता परतीचा प्रवास चालू केला पाहिजे. कारण हा जो स्पॉट आहे हा हिडन स्पॉट आहे. मे बी कोणाला जास्त माहीत नसेल. तर खूप
निसर्गाच्या कुशीत असं लपलेलं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाला निसर्गाची किमया लाभलेली आहे आणि खूप सुंदर असं डोंगर रांगा आणि निसर्ग आपल्याला इथं अनुभवता येतो. तर असा हा आपला आजचा हिडन स्पॉट आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि एक्सप्लोअर करून आपण आता परतीच्या दिशेने चाललेलो आहे.